मी ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मी कालच पार्लमेंट संपवून आले. दोन महत्वाच्या घटना महाराष्ट्रात होत होत्या जेव्हा आम्ही दिल्लीत होतो. एक तर चाकण MIDCचा एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक विषय आणि दुसरा विषय अतिशय महत्वाचा म्हणजे आश्रमशाळेंचा रिव्ह्यू. आपल्याला आठवत असेल की अनेक वर्षापूर्वी एक आश्रमशाळा कशा चालव्या ह्याच्यासाठी एक कमिटी केली होती. त्या कमिटीचा रिपोर्ट देखील आहे. माझी एवढीच विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्या कमिटीचा रिपोर्ट त्यांनी मागवावा. त्यांनी स्वतःहून त्याची एक तातडीने आश्रमशाळेंची एक मीटिंग बोलवावी. स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक कलेक्टरला त्याची जबाबदारी द्यावी आणि आपापल्या भागातल्या आश्रमशाळेतला रिव्ह्यू पुढच्या एक महिन्याभरात माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडवावा. आणि आम्ही पण सगळे हा काही विषय राजकीय किंवा आम्हाला त्याच्यात राजनीती आणायचीच नाही. ज्याच्या समजा आमच्या मतदारसंघात असेल आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही पण जबाबदारी मुख्यमंत्र्यांबरोबर घ्यायला तयार आहोत. शेवटी हा मुलांचा विषय आपल्या. त्यामुळे का नाही तुम्ही आमदार खासदाराला इन्व्हॉल्व्ह करता, कुठल्या का पक्षाचे असे ना. ह्याच्यात कसलं राजकारण. तुम्ही तुमच्या मतदारसंघात जर एखादी आश्रमशाळा असेल तर द्या ना आम्हाला टार्गेट्स की आमदारांनी महिन्यातून एकदा जायचं, खासदारांनी महिन्यातून एकदा. आपण सगळे मिळून घेऊ ना त्याची अकाउंटेबिलिटी. पेहलगामवर अटॅक झाला तेव्हा ऑपरेशन सिंदूर मिळून यंत्रणा चालवली ना देशात आम्ही सगळ्यांनी. तर का नाही मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी जे आहोत या सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्या आणि या सगळ्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी लीड घ्यावा. आम्ही साथ द्यायची तयारी आमची. सगळ्या आश्रमशाळा पुढच्या 3 ते 6 महिन्यात नीट करूया सगळे. म्हणजे एवढं CSR वर काम चालतं. CSRच्या कंपनीजला इन्व्हॉल्व्ह करायचं म्हणलं तर करणे के लिए बहुत आहे. करायची इच्छा झाली पाहिजे.